आणि काय सूचना येतील ते मी मग त्या दिवशी सांगतो. तर ते कसं करायचं आहे, आराखडा करायचा आहे. आराखडा करायसाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक विभागाचं शाळा विभाग, अंगणवाडी, आशा, बचत गट, परत उपकेंद्र, त्या सगळ्या विभागाचं एक एक मला व्यक्तीची तुमच्या नावं सांगायचं. कमिटी स्थापन करायचं आहे. त्या कमिटीमध्ये तुमच्या प्रत्येक विभागातली एक व्यक्ती राहणार. शाळेचं सांगा. केंद्र नेहमी ठरलेलीच आहे. हो माझ्या आधी शेतीमध्ये ते नाव आहे.